नमस्कार, मी प्रशांत अंकुश सावळे, राहणार बिबवेडी. मी एका मंडळाचा कार्यकर्ता आहे. आमच्या इथे श्री म्हसोबराव मंदिर देवस्थान ट्रस्ट याचा मी खजिनदार आहे. काही वर्षापूर्वी आमच्या देवस्थानचे दागिने चोरीला गेले होते व देवाचे काही वस्तू चोरीला गेले होते. तर देवाचे दागिने चोरी गेल्यानंतर आम्हाला ही घटना सकाळी 5:30 घडली होती. त्वरित आम्ही नजीकच्या बिबवेडी पोलीस स्टेशनला गेलो. तात्काळ पोलीस सर्व तिथे आले, पाहणी केल्यानंतर पोलिसांनी आश्वासन दिलं व विश्वास दर्शवला की दागिने लवकरात लवकर मिळतील. खोटे वाटेल मित्रांनो, सकाळी 5:30 चोरी झाली होती. पोलिसांच्या मदतीने व देवाच्या कृपेने सगळा मुद्देमाल हा 10 वाजता परत मिळाला. पोलिसांनी अथक प्रयत्न केले होते. पोलिसांच्या प्रयत्नांना यश आलं, त्याच्याबद्दल मी पोलीस प्रशासनाचे धन्यवाद मानतो. तसेच पोलिसांना आम्ही रिक्वेस्ट केली की साहेब, आमच्या मंदिरातल्या काही वस्तू आहेत, दागिने, तर त्या आम्हाला पूजेसाठी दररोज लागतात. तर त्यांनी आम्हाला सर्व कागदपत्राची पूर्तता न करता, पूर्तता नंतर केली, सर्वप्रथम आम्हाला वस्तू आम्हाला दिल्या. आम्हाला आता त्या मंदिरात रोज त्याचा पूजा अर्चा चालू असते. बिबवेडी पोलीस स्टेशनचे सोटे साहेब होते त्यावेळेस, त्यांनी सुद्धा खूप मदत केली. तसेच मुद्देमाल आमचे विकास रूप होते PSI, यांनी सुद्धा खूप मदत केली. मी बिबवेडी रघुवीर तरुण मित्र मंडळ व श्री अखिल बिबवेडी परिसर म्हसोबा उत्सव समिती यांच्यातर्फे संपूर्ण पोलीस प्रशासनाचे आभार मानतो. तसेच आपले अमितेश कुमार हे पुणे आयुक्त यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली, त्याच्याबद्दल मी त्यांचे सुद्धा आभार आहे. धन्यवाद. यानंतर मी श्री मकरम जगन्नाथ इनामदार यांना विनंती करतो, त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार, माझा आवाज येत असेल सगळ्यांना. खरं तर वर्दी पाहिली तर थोडी भीती वाटते, पण हिंमत करून मी माझा एक्सपिरियन्स शेअर करते. उपस्थित मान्यवर आणि बंधू भगिनींनो, मी लिपी इनामदार एक मिडल क्लास फॅमिली येते आणि ऑगस्टमध्ये आम्ही एक 6-7 महिने विचार करून खूप मुलासाठी गाडी घेतली R15 आणि ती 1.5 ते 2 महिन्यात चोरीला गेली ऑक्टोबरमध्ये. सो दुःख झालं, खूप दुःख झालं आणि दुःखाचं कारण डबल होतं, कारण माझ्या मुलाने जो 22 वर्षाचा आहे त्यांनी स्वतःच्या स्वकष्टाने ती गाडी घेतली होती. तर दुःख झालं मला आणि मग FIR वगैरे केली. पण FIR करताना किंवा जो पण भेटायचं ते एकच सांगायचं की तुम्हाला 99% गाडी काही भेटणार नाही. तर असो, भेटो किंवा नाही भेटो, आपली जी प्रोसिजर आहे ती मी फॉलो केली आणि FIR वगैरे केली आणि निश्चितपणे म्हणजे पुढच्या कामाला लागलो. आणि ऑक्टोबरमध्ये आजपासून 15 दिवसापूर्वी आम्हाला फोन आला कारण पोलीस चौकीतनं की तुमची गाडी सापडली म्हणून. तर म्हणजे अगदी ध्यानाने नव्हते आणि आम्हाला जेव्हा ही बातमी मिळाली तर आम्ही अत्यंत खुश झालो. मला जेवढं दुःख झालं होतं त्यापेक्षा दुप्पट मला आनंद झाला गाडी मिळण्याचा. सो पुणे पोलीस डिपार्टमेंटचा मी अगदी मनापासून थँक्यू म्हणते. आणि आम्ही विचार करू किंवा नाही करू ते आपला सदैव विचार करत असतात. सो थँक्स त्यांना. आणि अर्धा मिनिट अजून घेईन मी 1992 मध्ये इथे पुण्यात आले, त्याच्या आधी मी कलकत्त्याला राहत होते. सो तिथे 16 वर्ष काढली आणि नंतर आता 32 वर्ष आहे ती इकडे आहे. सो मी तिथे राहत होते तेव्हा मी कसं संध्याकाळी 6 नंतर बाहेर पडायचे आणि पुण्यात मी रात्री 12, 1, 2, 3 की कुठल्याही वेळेला इमर्जन्सी जर असेल तर मी बाहेर पडताना विचार करत नाही, कारण मी सेफ आहे. आणि माझा संपर्क मी गेले 20 वर्ष कॉर्पोरेटमध्ये काम करते आणि माझ्या संपर्कात डिफरंट स्टेट्सच्या मुली संपर्कात आहे की मी भेटले, छोट्या शहरात मोठ्या शहरात आल्या.
पण इतर शहरांपेक्षा पुण्यात ते अगदी सेफ फील करतात. हे माझे एक्सपिरियन्स आहे आणि थँक्स टू पुणे पोलीस डिपार्टमेंट. थँक्यू. धन्यवाद.